हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या मनारेच्या आपल्या बी सिरीजच्या या तिसऱ्या भागात मी अंकिता आणि मी डॉक्टर श्रद्धा. तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. श्रद्धाताई, परवा माझ्या मैत्रिणीशी माझं बोलणं चाललं होतं आणि ती म्हणाली की मला ना बर्नआउट झाल्यासारखं वाटतंय. आणि मग कदाचित आपल्या फोनचे जे असे माईक असतात ना, लपून बसलेले जे आपलं बोलणं ऐकत असतात, हो. त्याने बहुतेक ते ऐकलं हा. आणि मग मला इंस्टाग्रामवर, फेसबुकवर दिसेल तिकडे आपल्या बर्नआउटशी रिलेटेड पोस्ट दिसायला लागल्या. आणि मग ना ते बघून बघून माझं बर्नआउट व्हायची वेळ आली. म्हणून म्हटलं की अरे चला, आपण आज या विषयावरती बोलूया की बर्नआउट, त्याचे अर्थात आपल्यावर होणारे परिणाम, त्याआधी त्याची कारणं आणि मग त्याच्याशी डील कसं करायचं. सो पहिला प्रश्न अर्थातच, बर्नआउट होणं म्हणजे नक्की काय? कारण आपण ही पण टर्म इतक्या सहजपणे रोज वापरून टाकत असतो. कामाचा थोडासा कंटाळा आलाय किंवा काही गोष्टींचा थोडासा ताण आलाय की बर्नआउट झालोय. एक्झॅक्टली. तर नक्की बर्नआउट म्हणजे काय? आपल्याला ना मुळात काय सवय आहे माहितीये का, कोणाच्याकडून तरी काहीतरी नवीन एक टर्म ऐकली की ती अशी वापरून गुळमुळीत करून टाकायची. जसं आपण एन्झायटी डिप्रेशन बरोबर करून टाकलेलं आहे. तसंच आता ही नवीन टर्म आहे जी आजकाल सगळ्यांच्या तोंडी ऐकायला मिळते, ती आहे बर्नआउट. बर्नआउट म्हणजे काय आहे तर दीर्घ काळासाठी तणाव किंवा कामाचा जो काही दबाव तो सहन करावा लागल्यामुळे होणारी चिडचिड, येणारा थकवा, मरगळ आणि मग ते जे टुवर्ड्स निगेटिव्हिटी जाणारे जे विचार, हे सगळं एकत्रित व्हायला लागतं, तेव्हा त्याला बर्नआउट असं म्हणतात. ओके. इथे सगळ्यात महत्वाचा शब्द मी जो सुरुवातीला उच्चारला तो दीर्घ काळासाठी. पण दीर्घ काळ म्हणजे किती? दीर्घकाळ म्हणजे सलग साधारण 6 महिने. ओके. 6 महिने हा खूपच मोठा काळ आहे. आणि सलग हे बघ, आपल्याला कामाचे तणाव असतात, डेडलाईन्स असतात किंवा ठराविक वेळेत कामं पूर्ण करायची असतात किंवा रिसोर्सेस कमी असताना खूप जास्त काम करायचं असतं. अशा वेळेला ऑन ऑफ होत असतं ना त्यांचं, साहजिक आहे. मग हे जर असं 6 महिन्यात खूपदा ऑन ऑफ होत असेल तर ते बर्नआउट नाहीये बरं का. पण तुम्ही कंटिन्यू त्याच मेंटल स्टेटमध्ये आहात, त्याच भावनेत जगताय तुम्ही कित्येक दिवसांपासून आणि तुम्हाला सुटकाच मिळत नाहीये त्याच्यातून, तर मला असं वाटतं की मग त्या फिलिंगला बर्नआउट असं म्हणावं. दीर्घकाळासाठी आणि सतत, हे 2 शब्द महत्वाचे. तर त्याला बर्नआउट असं म्हणावं. उगाचच आज सकाळी काहीतरी झालं, चिडचिड झाली माझी म्हणून मी बर्नआउट झाले असं होत नाही. तुम्ही समजा ऑफिसमध्ये काम करताय, तुम्हाला एक काहीतरी स्पेसिफिक काम असाइन केलेलं आहे आणि जे काम 10 माणसांचं आहे ते तुम्हाला 2च माणसांना करायला सांगितलेलं आहे आणि ते तुम्हाला साधारण 2 महिन्यात करायला सांगितलेलं आहे. आता बघ, तुला जाणवतंयच ना की 10 माणसांचं काम 2 माणसं आणि ते पण 2-3 महिन्यात पूर्ण करणार आहेत, तर त्यांची काय सिच्युएशन असेल. बरोबर. म्हणजे ते काम 2 महिन्यात होणार आहे का? होणारच नाही. अल्टिमेटली त्यांना त्याहीपेक्षा जास्त काळ लागणार आहे आणि त्यांची किती चिडचिड होणार आहे. 2 महिने पूर्ण झाले की त्यांचे बॉसेस त्यांना म्हणायला सुरुवात करणार की तुमचं काम कसं पूर्ण झालं नाही. म्हणजे काम पूर्ण झालं नाही त्याचा ताण असणार आहे, वरून कोणीतरी सतत टोचणी देतंय याचा ताण असणार आहे आणि पुढे ही पण चिंता असणार आहे की बापरे, हे काम जर पूर्ण नाही झालं तर आपली नोकरी शाबूत राहील की नाही. करेक्ट. आता जाणवतंय तुला, तू या चपला घालून बघ, त्या माणसांच्या चपला घालून बघ तुला जाणवेल. ती सिच्युएशन आली तर त्याला बर्नआउट असं म्हणायचं. ओके. मला वाटतं मी आता बऱ्यापैकी व्यवस्थित तुला कळवून दिलंय, जाणवून दिलंय कशाला म्हणायचं बर्नआउट. तर आता बर्नआउट न होता पुढे काय विचारायचं विचार. मला असंच विचारायचंय की बर्नआउट हा फक्त कामाशी संबंधित असतो? मुळात भावनिकतेशी संबंधित असतो. ओके. कारण मग शरीराला असं काही जाणवायला लागलं तर शरीर काय करतं, थकतं आणि ते आडवच होतं ना. एक्झॅक्टली. त्यामुळे आपल्याला बर्नआउट मोस्टली मेंटल स्टेटशी संबंधितच असं जाणावं लागेल. पण याची लक्षणं मात्र तुला शारीरिक लक्षणांमधून पण तुला हे जाणवू शकतं. म्हणजे बर्नआउट होतो तेव्हा मेंदू काम करायचं बंद करतो असं म्हणू शकतो आपण. पण हे फक्त तिथंच नाही, तर आपल्या शरीराला थकवा जाणवणं, मरगळ येणं, जेवावंसंच न वाटणं, कारण डोक्यात सतत ते चालू आहे ना. माझ्यावर तो ताण आहे, घशाला कोरड सुद्धा पडायला लागते माहितीये का. कारण आपण तणावग्रस्त आहेत ना. आणि ते प्रदीर्घ काळासाठी सतत जाणवत राहतं. मग भावनिक लक्षणं पण असतात. निराशा,
राग, चिडचिड ह्या हम्म. गोष्टी पण यायला लागतात. सोडून द्यावं असं वाटणं. हा, मोटिवेशन नसणं, बरोबर, हम्म. प्रेरणेचा अभाव. हम्म. हे बघ, तुला खूप आवडीचं काम आहे, पण तुला जर ठराविक वेळेत आणि एवढं मोठं काम दिलं तर तुझं आवडीचं काम सुद्धा तुला करावं नाही वाटणार आहे बरोबर तुला. आहे. मग तू काय करणार? मोटिवेशनच नसतं, मग ढकलत राहायचं. हम्म. करेन कधीतरी. हो, म्हणजे काय, कामाची क्वालिटी गडबडली अगदी. आणि मग आणखीन त्याचे परत दुष्परिणाम, एक्झॅक्टली. तुला गिल्ट यायला लागतं. म्हणजे सगळ्या कशा आपण ज्या नकारात्मक भावना या हम्म. कॅटेगरीत ठेवलेल्या ज्या भावना आहेत त्या कशा सगळ्या जाणवायला लागतात बघ. हो, हो. असं सगळं जाणवायला लागलं तर बर्नआउट. हम्म. आणि मग आता वर्तनात काय बदल होतो आपला? हो, तर मग आपण काम टाळायला लागतो, चालढकल करायला लागतो, बरोबर. जबाबदारी सोडून द्यायला लागतो, लोकांमध्ये मिसळायचं टाळायला लागतो, किंवा काम केलं तरी त्याच्यामध्ये भयंकर चुका होतात, तेच हम्म. कामाचा दर्जा खालावतो. अर्थात. या सगळ्या गोष्टी ओके. घडत असतात. हम्म. याच्यावरून आपल्याला कळतं की बर्नआउट होतो म्हणजे नक्की काय होतं. बरोबर. आपण सुरुवातीला म्हणालो की थोडासा कंटाळा आला किंवा थोडंसं प्रेशर आलं तरी आपण त्याला बर्नआउट ह्या कॅटेगरीत टाकून देतो, जे हम्म. चुकीचं आहे. हम्म. पण बर्नआउटच्या पुढची पण एक पायरी असते, हम्म. डिप्रेशन. हम्म. तर बर्नआउट हम्म. आणि डिप्रेशन याच्यामधली सीमारेषा कशी ओळखायची? आता अगोदर आपण बर्नआउटची कारणं बघायला पाहिजेत, बरोबर. म्हणजे मग आपल्याला कळेल. कारण पॉझिटिव्ह फॅक्टर सगळ्यात महत्वाचा असतो. येस. तर आता बर्नआउट होतं कधी? मी म्हणाले तसं की बघ, इकडे तुमच्याकडे काहीतरी कारण असतं. डिप्रेशनला पण कधी कधी कारण असतं, कधी कधी नसतं. ओके. हा, पण इथे काय आहे तर शक्यतो तुमचं जे प्रोफेशनल किंवा तुमचं सोशल लाईफ आहे तिकडं याचा पॉझिटिव्ह फॅक्टर असतो बर्नआउट होण्याचा. बर. आणि सगळ्यात महत्वाचं एक डिफरन्शिएट करण्याचं एक मोठं इंडिकेटर म्हणजे बर्नआउट करणाऱ्या ज्या सिच्युएशन्स असतात ना, त्याच्यातून तुम्ही बाहेर निघालात हा. की तुम्ही बरे असता. ओके. तसं ओके. डिप्रेशनचं नसतं, ते तुमच्या मानगुटीवर बसलेलं असतं. सतत. आता बर्नआउट होण्याची कारणं काय? तर कामाचा ताण, कामावर नियंत्रण नसणं, बरोबर. तुम्हाला कोणाच्याकडूनही अप्रिसिएशन न मिळणं, मग आपण ते मिळवण्यासाठी सतत पुढे जाऊन करत राहतो. आपण करेक्ट. असे बरेच सिनेमे वगैरे बघितलेले आहेत. मला वाटतं जब वी मेट मधला शाहिद कपूर हा. हे उदाहरण आहे त्याचं. हो, हो. आणि आपलं जे पर्सनल लाईफ आहे आणि आपलं प्रोफेशनल लाईफ आहे याच्यातला बॅलन्स जर सांभाळता आला नाही तरी पण मग तशी सिच्युएशन येते. म्हणजे जर आपण घरच्या कटकटी ऑफिसमध्ये घेऊन गेलो किंवा ऑफिसच्या कटकटी घरी घेऊन आलो की मग दोन्हीही गडबडतं बरोबर. आणि मग या सगळ्या गोष्टी घडतात. किंवा मग भावनिक थकवा, एखादी दुर्दैवी घटना घडलेली असेल आयुष्यामध्ये आणि मग तुम्ही त्या सिच्युएशन मध्ये कामाचा ताण वगैरे फेस करत असाल तर तुम्ही बर्नआउट होणं हे साहजिक आहे. बरोबर. त्यावेळेला ते होणार. तर ही सर्वसाधारणपणे झाली बर्नआउट होण्याची कारणं. ओके. याची तुलना आपण करणार आहोत तर ओके. ते डिप्रेशनची. तर डिप्रेशनला मी म्हणाले तसं की कधी कधी काय असतं की काहीतरी मिसहॅप घडलेलं असतं, कोणाचं तरी जाणं, नैसर्गिक आपत्तीला, एखाद्या अपघाताला तोंड देणं, किंवा तुम्हाला व्यवसायामध्ये आलेलं फेल्युअर असू शकतं. तर हे जर झालेलं असेल, असं कारण असेल तर तुम्हाला साधारण 6 महिन्यापर्यंत वगैरे तुम्ही बरे होता. ओके. ओके. म्हणजे ऍटलिस्ट त्याच्याबरोबर कोपअप करायला शिकलेले असतात. त्याच्याबरोबर जगायला शिकतो. याला काइंड ऑफ रिॲक्टिव्ह डिप्रेशन, म्हणजे कशाच्या तरी रिॲक्शन मध्ये आलेलं डिप्रेशन असं म्हटलं जातं. आणि दुसरा प्रकार तो म्हणजे पॅथॉलॉजिकल डिप्रेशन, ज्याला कारण काहीच नसतं. तुमच्या मेंदूतल्या रसायनांमध्ये गडबड झाल्यामुळे तुम्हाला डिप्रेशन आलेलं असतं. हा, आणि हे दीर्घकाळ चालणारं असतं. म्हणजे आपण जे डिप्रेशन आजार या कॅटेगरीत, त्याच्यासाठी सायकोलॉजीमध्ये स्पेसिफिक टर्म आहे, ते आहे डिस्थायमिया. हा जो डिस्थायमिया असतो तो खूपच भयंकर असतो. म्हणजे त्या लोकांना सकाळ झाली तर सकाळ का झाली आणि रात्र झाली तर रात्र का झाली असे क्षणोक्षणी प्रश्न असतात त्या लोकांना. म्हणजे डिप्रेशन इतकं साधं नाहीये. मी मागे पण एकदा बोलले होते की कोणालाही डिप्रेशन फेस करावं लागू नये, हे वालं जे पॅथॉलॉजिकल डिप्रेशन म्हणतो ते, कारण ते खूपच वाईट असतं. ती माणसं प्रत्येक क्षणाला स्वतःशी सुद्धा भयंकर मोठा झगडा देत असतात. त्यांना अंथरुणातनं बाहेर येणं, हात हलवणं ही सुद्धा एक त्यांच्यासाठी खूप मोठी परीक्षा असते. तर डिप्रेशन हे खूपच जास्त काळाकुट्ट अंटार्क्टिकावरचा अंधार आहे, 6 महिने चालणारा, जिथे कुठेच उजेडाचं काही नाहीच आहे. बर्नआउट तसं नाहीये. म्हणजे डिप्रेशन मध्ये तुम्ही कुठेही जा, तुमच्या सोबतच येते, तुमच्या शरीराचा अविभाज्य भाग आहे तो. बर्नआउट तसं नाहीये. तुम्ही ट्रिपला गेलात की बरं वाटतं तुम्हाला, तुम्ही परत आलात की ये रे माझ्या मागल्या, त्या परिस्थितीतून बाहेर निघालात की तुम्हाला बरं वाटतं. हा बेसिक डिफरन्स आहे दोन्हीच्या मध्ये.
त्यावरून हे कळून येतं की हे जे आहे ना बर्नआउट, मी म्हणाले ना तसं की ऑन ऑफ होत राहणारं हो, असतं हो. किंवा फार काळ चालणारं नसतं, किंवा तुम्हाला हेही जाणवत असतं की एकदा मी यातून निघालो ना हो. की बस मी सुटलो. म्हणजे ह्या बर्नआउटच्या टनलमध्ये चालताना सुद्धा कुठेतरी शेवटी का होईना आपण प्रकाशाचा एक छोटासा कण दिसत असतो हो, आपल्याला. एक्झॅक्टली. हा बेसिक फरक आहे दोन्हीच्या हम्म, मधला. हम्म. आणि आता बर्नआउटच्या पण काही फेजेस सांगितलेल्या आहेत बरं का. बापरे, बर. हा, आता ह्या फेजेस का आहेत, हा. तर आपण ओळखून घ्यावं की आपण याच्यातल्या कुठल्या फेजवर आहोत, आणि त्याच्यानुसार जितक्या सुरुवातीच्या फेजेस मध्ये आपण असू हा. तितकं आपण पटकन नॉर्मलाइज होऊ शकू. ओके, म्हणून ओके. ह्या बर, तर आता पहिली जी फेज सांगितली आहे ना, तिचं नाव फारच मजेशीर आहे बरं का. बर. तिचं नाव आहे हनीमून फेज. अगं बाई, हनीमून विथ बर्नआउट. म्हणूनच मी तुला म्हणाले. बर. ओके, सो इथे काय असतं की सुरुवातीला ते काम करायला उत्साह असतो, हा. पण नंतर मग त्याचं हळूहळू जास्त काम पडलं की मग गडबडायला लागतो आपण. ओके, बघ, आपण मोस्ट ऑफ टाइम याच फेजमध्ये असतो. बरोबर, ही वाली फेज आपण रोजच फेस करत असतो, बरोबर. आणि तो दिवस मावळला की आपण विसरून जातो. हो, हो. हा, मग त्याच्यानंतर येतो स्ट्रेस फेज त्याच्यानंतरची. बर. या फेजमध्ये काय होतं की आता हळूहळू तुम्हाला त्याच्यामुळे शारीरिक थकवा आणि ओके. मानसिक ताण पण जाणवायला लागतो, आणि तो काही दिवसांसाठी टिकून राहायला लागतो. बर. मग आता तिसरी काय, तर क्रॉनिक फेज. मग इथे काय झालं की तणावासोबत आता चिडचिड सुरू झाली तुमची. ओके, ओके. कळतंय कसं प्रोग्रेस करतात. बरोबर. मग त्याच्यानंतर येते बर्नआउट फेज. फायनल. नाही, फायनल नाही. अच्छा, मध्येच होता आणखीन पण एक अजून. आहे. हा, बर, हा. बर. इथे काय होतं तर संपूर्ण मानसिक थकवा आलेला असतो, तुम्हाला कसलंही मोटिवेशन राहिलेलं नसतं. मग तेव्हा तुम्ही म्हणता की काय माझ्या गळ्यात पडलंय हे. हो. आणि लास्ट फेज आहे हा. ती आहे हॅबिच्युअल फेज. ओ. हा, म्हणजे हे ओके. पीक आहे बर्नआउट होण्याचं. म्हणजे तुम्ही आता इतके बर्नआउट झालाय की आता तुम्ही डिप्रेशन मध्ये पोहोचलाय. आणि त्या बर्नआउट सोबत राहण्याची पण सवय झालीये इन अ वे. हा, हा. तर या आहेत फेजेस. बघ, तुला आता ह्या सगळ्या 5 फेजेस ऐकल्यानंतर तुला जाणवलं असेल की हनीमून फेज मध्ये जर आपल्याला रिअलाइज झालं तर आपण किती पटकन मागे जाऊ अगदीच. शकतो. हो. मग जर तुम्ही ह्या 4थ्या-5व्या फेजला पोहोचलात तर मग त्यावेळेला हा सिरियस इश्यू आहे. हो, आणि मग अर्थातच. तुम्हाला तुमच्या एकंदरीतच विचार करण्याच्या पद्धती आणि जगण्याची जी पद्धत आहे, तुमच्या तिकडे काहीतरी मेजर गडबड झालेली आहे. बरोबर. तुम्हाला अख्खं ते सुधारण्याची गरज आहे, हे ते सांगतंय. येस. कारण तुम्ही कामापासून नाही पळू शकत. अगदी. म्हणजे तुमची ही जी वृत्ती तयार झाली आहे, ती तुम्ही ऑफिस बदललं तरी पण दुसरीकडे गेल्यावर काम लागणारच आहे. बरोबर. समाजातली माणसं तीच असणार आहेत. तुम्ही माणसं, मित्रमैत्रिणी बदलल्या तरी कुठेतरी परत तशाच स्वभावाची माणसं भेटणार आहेत. प्रश्नच नाही. तुम्हाला डील करता येत नाहीये त्या वृत्तीशी. म्हणून तुम्हाला ती वृत्ती, तुमची जी विचार प्रणाली आहे ती बदलण्याची गरज आहे, हे सांगतात हे बर्नआउट होणं. म्हणजे नुसतं म्हणू नका की बर्नआउट झालोय, त्याऐवजी मला हे डील करता येत नाही आणि हे मला नवीन शिकण्याची गरज आहे, येस, हे कळलं पाहिजे. करेक्ट, करेक्ट. आता आपण थोडेफार बर्नआउट वरचे उपाय काय आहेत हे बघू शकतो. अगदीच, अगदीच. अरे, तुझ्या प्रश्ना अगोदर मी उत्तर सुरू केलं का? नाही, काही Anyway, हरकत नाही. परत एकदा ती लाईन रोल सरळ आहे रिव्हर्स. ना. एक्झॅक्टली. रोल रिव्हर्सल. मग तू उत्तर देतेस का? बापरे, नाही हो, मला त्या उत्तराची गरज आहे. मी कशी उत्तर देऊ? बरं, मीच देते. अगदी. बरं, मला त्या अगोदर तुला एक प्रश्न विचारायचा आहे, ज्याचं बर. उत्तर तू देऊ शकतेस. तुला आपण बर्नआउट झालोय किंवा होतोय हे जाणवण्याची वारंवारता, फ्रिक्वेन्सी किती आहे बरं? साधारणपणे 2 आठवड्यातून एखाद वेळेला. बरं, आणि ते किती वेळ टिकून राहतं? त्या छायेखाली तू हा. किती वेळ असतेस? गडद छाया. ऑफिसमधनं बाहेर पडेपर्यंत मोस्टली, किंवा त्याच्यानंतर एक 3-4 तास. ओके. कारण फॉर्च्युनेटली तो बर्नआउट झालाय हे मोकळेपणानं शेअर करण्यासाठी आजूबाजूला माणसं आहेत. हा, हे पण आहे. आता हे उपायांमध्ये येईलच, अगदीच. पण तो तू मार्ग शोधलेला आहे. हो, हो. म्हणून म्हणजे तुम्ही बोलायला गेलं पाहिजे. एकंदरीत काय, तर तू नेहमी बर्नआउटच्या हनीमून फेजमध्ये असतेस, म्हणूनच हा. एक पाऊल टाकलं की तू मळ्यात पोचते कोरड्या. हो, बऱ्याच वेळेला. ओके, स्वतः मीच विचारलेल्या प्रश्नाचं तुम्हीच उत्तर द्या. बर्नआउट मधनं बाहेर कसं यायचं किंवा स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं. एक तर तुमचं शेड्यूल काही असो, तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या. ही ना एक अशी कॉम्प्लेक्स टर्म आहे की स्वतःवर प्रेम करा, स्वतःसाठी वेळ द्या. म्हणजे नक्की करायचं काय? कारण कितीही बिझी असलात
तरी जो वेळ राहतो त्याच्यामध्ये इतर 100 जबाबदाऱ्या तुमची वाट बघत अगं वेळ असतात. राहतच नसतो. एक्झॅक्टली. आणि उरलेला वेळ त्या सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये भुरकन उडून जातो. बरोबर आहे. तर स्वतःसाठी वेळ द्या म्हणजे की माझं काय चाललंय, मला आज कसं वाटतंय, अच्छा बरं वाटत नाहीये तर मग मला बरं वाटेल याच्यासाठी मी काय करायला हवं, बरोबर. याचा विचार करणं आणि त्याच्यानुसार कृती करणं म्हणजे स्वतःला वेळ देणं. स्वतःला वेळ देणं म्हणजे जॉगिंगला जाणं, गाणी ऐकणं, व्यायाम करणं नाही. तो वेगळा प्रकार आहे बरं का. करेक्ट. मला स्वतःला सापडलेलं उत्तर आहे हे, की मला कशात बरं आनंद वाटतो किंवा आज असं काय झालं बरं की ज्याच्याने मी दुःखी झाले, हे असं व्हायला नको होतं. मग मी ते टाळण्यासाठी काय करू शकते बरं? हा विचार करणं म्हणजे स्वतःला वेळ देणं आहे. एक्झॅक्टली. याच्यासाठी काय आवश्यक आहे? तर शांत बसणं म्हणजे स्वतःला वेळ देणं. बरोबर. मग जेव्हा तुम्ही ईज लेवलला पोहोचता, आनंद आणि दुःख याच्यामधली जी लेवल आहे, ईज असते, तेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करू शकता. करेक्ट. आणि जेव्हा तुम्ही असा विचार करायला लागू लागलात, तेव्हा समजायचं की तुम्ही स्वतःला वेळ देताय. मग जर तुम्ही हे अॅनलाइज केलं तरच तुम्हाला पुढे ह्या गोष्टी करता येतात, की ओके मला हे केल्यावर आनंद मिळेल. मग त्याच्यातनं छंद जन्माला येतात. त्याची पहिली स्टेप सांगतेय मी. करेक्ट. हा. करेक्ट. मला गाणं म्हणायला आवडू शकतं, अगदी. मला स्वयंपाक करायला आवडू शकतं, मला घर आवरायला आवडू शकतं, मला काही न करता निवांत बसायला पण आवडू शकतं. मला एखादी सिरीज किंवा फिल्म बिंज काही वॉच काही करायला आवडू काही शकते. काही काही हो, हो. हा तर मला वेगवेगळ्या व्यक्तींना फोन करायला अगदी. आवडू शकतं. तर मला हे सांगायचंय की ते तुम्ही स्वतःला वेळ द्या म्हणजे हे करा आणि त्यातून निवडा. येस. त्याच्यानंतर शरीर स्वास्थ्य ठीक राहण्यासाठी स्वतःची झोप, स्वतःचं जेवण या गोष्टी वेळेत करा. जमलं तुम्हाला तर ध्यान धारणा योग या गोष्टी तुम्हाला जशा जमतील तशा करा. दुसऱ्यांचे पॅरामीटर स्वतःला लावू नका. बरोबर. आता कामावर येऊया. कामाचं नियोजन करा. समजा तुम्हाला 10 फाईल दिलेल्या आहेत, उदाहरण देते मी. अगदी. मग तुम्ही दिवसाला 1 फाईल करता येईल का किंवा एका फाईलला 2 दिवस लागतील का, तर ते एक टार्गेट सेट करा, गोल सेट करा आणि त्याच्यानुसार ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. त्या दिवसांमध्ये कशाला प्रायोरिटी द्यायची हे ठरवा. व्यक्तिगत आयुष्यात, कामाच्या आयुष्यात, सगळीकडे. आणि यामध्ये सगळ्यात मोठं प्राधान्य स्वतःला द्या. आपण इथे अनेक वेळेला गडबडतो. बरोबर. मला काय वाटतंय. बरोबर. आणि आणखीन एक मोठी गोष्ट जी आणखीनच अवघड आहे, नाही म्हणायला शिका. आय ग. इतरांची भावनिक मदत घ्या. जसं तू म्हणालीस की मी बर्नआउट झाले की मी बोलते कोणाशी तरी, पण मग अशी माणसं शोधावी लागतात, खूप महत्वाची असतात. भावनिक मदत घेणं असं म्हणूया आपण त्याला. त्याच्यानंतर बाउंड्रीज आखा, ज्या आपण बोललोय मागे. तुमच्या बाउंड्रीज इतर कोणी क्रॉस करताय का किंवा तुम्हीच त्यांचं एक्सप्लॉयटेशन करताय का हे तुम्हाला कळायला लागेल. आणि मग तुम्ही थांबलात की मग हे जे ताणतणाव आहेत ते तुम्हाला सांभाळता येतील. आणि या सगळ्यातून नाही जमलं तर थेरपिस्ट, काउन्सिलर्स आहेत, त्यांची मदत घ्या. तरच तुम्ही बर्नआउट मधून बाहेर निघू शकता. बरोबर. तर हे एकंदरीत या प्रकाराने तुम्ही तुमचे बर्नआउट, एकतर सगळ्यात अगोदर छोट्या छोट्या गोष्टींना बर्नआउट म्हणणं टाळा, म्हणजे जेव्हा खरं बर्नआउट होईल त्याचा लांडगा आलारी होणार नाही. एक्झॅक्टली. बरोबर का? करेक्ट. छोट्या छोट्या गोष्टींना डिप्रेशन, छोट्या छोट्या गोष्टींना बर्नआउट म्हणू नका, कारण मग लोकांना कळणारच नाही की तुम्ही खरंच किती तणावात आहात. बरोबर. बरोबर. समोरच्याचं बिहेवियर काही कारणाने खूपच गडबडलंय का हे बघण्या इतका वेळ नाहीये. म्हणून जेव्हा आपण बोलून दाखवतो तेव्हा पटकन कळतं. आणि जर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीला जर बर्नआउट म्हणत राहिलात तर जेव्हा खरोखर मदतीची गरज असते तेव्हा समोरच्याला असं वाटेल की याचं रोजच आहे, जाऊ दे. म्हणून हे अशा ज्या टर्म्स आहेत त्या वापरून गुळगुळीत करण्याआधी खरोखर त्यांचे अर्थ समजून घ्या आणि त्या कुठे कुठे वापरायच्या, जेणेकरून तुम्हाला मदत हवी आहे हे समोरच्याला स्पष्टपणे कळेल. याचा विचार करा. अगदीच. त्यामुळे आपल्या श्रोत्यांना असं आवाहन करूया की तुम्हालाही असं कधी कधी बर्न आउट वाटतं का, अशा वेळेला तुम्ही काय करता आणि बर्नआउटच्या कोणत्या फेजमध्ये, मगाशी मला श्रद्धाताईंनी जसं विचारलं, मोस्ट ऑफ द टाइम्स तुम्ही असता, याच्याकडे खूप जास्त लक्ष द्या. यात काही गमती जमती पण होत असतील मला वाटतं. नक्कीच होतातच ना. तर त्याही आमच्यापर्यंत पोहोचवा, कारण आम्ही नेहमी म्हणतो तसं आम्हाला त्याच्यात तो खूप शिकायला मिळत असतं. आम्हाला आमच्या बर्नआउटशी डील करण्याचेही काही उपाय कदाचित त्याच्यातनं मिळू शकतात. त्यामुळे तुमचे हे सगळे प्रवास आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. आधीचे भाग ऐका, नंतरच्या भागांची वाट बघा आणि ऐकत राहा माझ्या मनारे. आजच्या भागात इथेच थांबूया. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.